रेक्टँग्युलर मेथड मध्ये काय सिंपल आहे, रेक्टँगल बनवायचा आहे, त्याला डिवाइड करायचं 4 पार्ट. इन केस ऑफ मोनोलिथ लीफच्या केस मध्ये 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. ओके, तर त्या केस मध्ये इथे तुम्हाला 2 गिवन असणार महत्त्वाचे, मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस. ओके, क्वेश्चन मध्ये जर मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस हे आलं तर सिंपल त्याचा रेक्टँगल बनवायचा, त्याला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचा आणि आता काय करायचं मग ह्याच्या इक्वल डिव्हिजन 3 ह्याच्या 3 केला, हे जॉइन करायचं वरती. परत आता पुढे काय करायचं 1 2 1 2 2 3 3 हे पॉइंट भेटलेले जॉइन केले. हा पॉइंट 1 पॉइंट 2 पॉइंट 3 हे रोज सोपं आहे. हेच सगळीकडे फॉलो करायचं किंवा दुसरे मेथड फोकस डायरेक्ट्रिक्स, जे पॉइंट फोकस डायरेक्ट्रिक्स, कंपास किंवा रोलर ठेवायचं, रोल करा, एक लाईन ड्रॉ करा, ही लाईन ड्रॉ करा, ही लाईन ड्रॉ करा. काय केलं मी रोलर ठेवला, रोल केला, पॉइंट 1 ला पॅरलल, 2 मधून एक पॅरलल, 3 मधून पॅरलल. हे सिमेट्रिक आहे दोन्ही साइडला. कंपास घ्या, कंपास मधून हा पॉइंट जेवढ्या डिस्टन्स वरती आहे तिकडेच हा पॉइंट मार्क करा. इथून हा जेवढ्या डिस्टन्स वरती आहे तिथून हा तिकडे मार्क करा. 1 पॉइंट इथून जेवढ्या डिस्टन्स वरती आहे तिकडे मार्क करा. त्या पॉइंटला नाव करा जॉइन. सिंपल आहे. तसंच इकडे ड्रॉ करायचे, घ्या इकडून हे पॉइंट इकडे अशी शिफ्ट करू शकता तुम्ही. हे पण सिमेट्रिक आहे. इथून हा पॉइंट ज्या डिस्टन्स वर आहे त्या डिस्टन्स वर इकडे मार्क करा. सिमिलरली इकडे ते जॉइन करा. इथे पण सेम करायचं. इकडून गॅप कनेक्शन किंवा करून घ्या. सिमेट्रिक आहे. हे पॉइंट डिस्टन्स गॅप जॉइन करा. सिंपल आहे. ही मेथड वापरा, चालेल मार्केटची किंवा सिंपल जे आपण प्रॉपर वापरले ती वापरा. आता दुसरा केस आहे याच्यात पॅराबोला. पॅराबोला 2 गोष्टी दिल्या असतील, बेस हाईट, बेस लेंथ, ऍक्सिस हाईट. Yes, बेस लेंथ and this one is the axis height. त्याच्यात काय करायचं सिंपल, हे 2 पार्ट मध्ये केलं तर वर्टिकल पण 2 पार्ट मध्ये हे जॉइन केलं वरती. आता इथं या केस मध्ये कन्फ्युजन नाही पाहिजे. हा लिफ्ट आहे, हा पॅराबोला. तर इथं मेथड वेगळी, इथं मेथड वेगळी. वर्टिकल इथं जॉइन करायचं हे सेम आहे, पुढचं वेगळं आहे. हा 1 इथे, हा 2 इथे, 1 1 2 2. हा पॉइंट 1 पॉइंट 2 हे असं जॉइन करायचं. सिंपल इकडे पण 1 2 पॉइंट 2 एक वर्टिकल जॉइन होईल. हे असं हे झालं इलिप्स आणि पॅराबोला. आता पुढची मेथड आहे इलिप्स पॅराबोला हायपरबोला बाय रेक्टँग्युलर फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड. याच्यात काय प्रॉब्लेम आहे का? सिंपल आहे, हे सोपं आहे. याची पण प्रॅक्टिस करा. एक्झाम मध्ये आठवण कुठली लाईन कुठून यायची, कुठे ड्रॉ करायची. ओके, एक प्रॉब्लेम सॉल्व करा, समजून. दुसरा आहे फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड. एकदम सिंपल मेथड आहे, काहीच अवघड नाही. हे बेसिक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं. ही जी वर्टिकल लाईन ड्रॉ केली ह्याला प्रॉपर नाव द्यायची. बरेच जण काय करतात कसं पण काय पण ड्रॉ करतात. हे बेसिक आहे, एवढं ड्रॉ करू शकता तुम्ही. कोणताही प्रॉब्लेम द्या, इलिप्स द्या, पॅराबोला, हायपरबोला, हे क्लिअर कट ड्रॉ करायचं, त्याला नाव द्यायचं डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्स इथं पॉइंट ए, हा
गेला का? आता इथे दोन पॉइंट आहेत, व्हर्टेक्स आणि फोकस. ते दोन पॉइंट कुठे आहेत? तिथे आहेत. हा आहे V, इथे आहे F. ह्याला आपण दोन नाव आहे, ह्याला दोन नाव आहे, डायरेक्ट्रिक्सला दोन नाव आहे. दुसरं नाव काय आहे? फिक्स लाईन, फिक्स लाईन किंवा डायरेक्ट्रिक्स म्हणजे हीच आहे. ह्याला दोन नाव आहेत, काय असेल? व्हर्टेक्स और मूविंग पॉइंट. ह्याला दोन नाव आहेत, फिक्स पॉइंट. फोकस और फिक्स पॉइंट. फोकस और फिक्स पॉइंट, वर्टेक्स और मूविंग पॉइंट, डायरेक्ट्रिक्स और फिक्स लाइन. ओके, ह्याच्यावरतीच आहे. आता ह्याच्यात एक पॅरामीटर अजून येतो, इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू Vm बाय Va. हे पार्ट पाहिजे, Vm बाय Va. का पार्ट पाहिजे? तर कुठून कुठं जायचं हे ह्याच्यावर समजतं. ओके, ही महत्त्वाची नावं लक्षात राहू द्या. ही जी व्हर्टिकल लाईन आहे त्याला दोन नाव आहेत, डायरेक्ट्रिक्स, फिक्स लाईन. हा जो बी पॉइंट आहे त्याला दोन नाव आहेत, व्हर्टेक्स, मूविंग पॉइंट. हा जो एफ आहे त्याला दोन नाव आहेत, फोकस और फिक्स पॉइंट. क्लियर? आता इसेंट्रिसिटी एक मॅटर आहे. इसेंट्रिसिटी म्हणजे काय असते? Vm बाय Va. Vm म्हणजे काय असते? Distance between moving point and between. हे बघा, V म्हणजे व्हर्टेक्स, F म्हणजे फोकस. डिस्टन्स बिटवीन ह्या दोन्ही टू द रेशो काय आहे? डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अँड डायरेक्ट्रिक्स. A म्हणजे डायरेक्ट्रिक्स, A म्हणजे डायरेक्ट्रिक्स किंवा फिक्स लाईन. ओके, म्हणजे डिस्टन्स between vertex and directrix. आणि इतर काय? vertex and focus. हा फॉर्म्युला आहे, इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आहे. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू Vm बाय Va. हा महत्त्वाचा आहे. हे तर फिक्स आहे, हे बेसिक कन्स्ट्रक्शन फिक्स आहे. ह्याच्यात तुम्हाला काय काय पॉसिबिलिटी आहेत, काय काय द्यायच्या. आता हे काय देणार नाही, फिक्स लाईन कुठे आहे? आपण पेजवर कुठेही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो, त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू शकतो. हे झालं बेसिक कन्स्ट्रक्शन, हे झाले फिक्स लाईन, डायरेक्ट्रिक्स. आता राहिले काय? हे डिस्टन्स किती आहे? x, हे डिस्टन्स किती आहे? y. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल. दोन्ही पैकी एक दिलं असेल, असं पण असू शकतं, किंवा तिसरं पण देऊ शकतात, म्हणजे z. असे पण क्वेश्चन येऊ शकतात. x y z हे तीन डायमेन्शन. फक्त z दिलं, त्या केस मध्ये काय करणार? z म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अँड फोकस. डायरेक्ट्रिक्सचा कुठेच उल्लेख नाहीये. त्यांनी काय केलं? डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अँड फोकस. तर कसं घेणार तुम्ही डायरेक्ट्रिक्स पासून, किंवा कसं ड्रॉ करणार सांगा मला. सर x Z प्लस झेड. फक्त z दिले तर त्या केस मध्ये मी काय करणार? 2z. x प्लस झेड. हा एक पॉइंट ड्रॉ करणार आणि z कसं डिस्टन्स घेणार? x पहिलं मार्क करणार, त्याच्या पुढं झेड. x प्लस झेड. ते माहितीच नाही ना आपल्याला. अच्छा, दिलंच नाही. त्याच्यासाठी इसेंट्रिसिटीचा वापर करायचा. इसेंट्रिसिटी सपोज बरोबर. इसेंट्रिसिटी 2/3 दिले, z डिस्टन्स दिले काहीतरी 21, z 21 दिले. z डिस्टन्स ह्याच्यात कुठे आहे? वरती, म्हणजे Vm बाय Va. डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स अँड फोकस 20m 21, म्हणजे इथे आपण 31.5
पॉईंटपासून एक इक्वेशन सॉल्व करायचं, VA ची जी व्हॅल्यू येईल ती ऍड करायची इक्वेशन मध्ये, मग हा फोकस मार्क करायचा आणि हा व्हर्टेक्स मार्क करायचा. हे खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यात कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. हे 3 डायमेन्शन आहे, x y z. y जर डायरेक्ट दिलं तर काहीच विषय नाही, म्हणजे फोकस इज 50 mm फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स म्हणू शकतात. तर ते डायरेक्ट 50 वरती मार्क करायचा आणि दिलेली इसेंट्रिसिटी त्याच्यावरून ओळखायचं. आता इसेंट्रिसिटी इज इक्वल टू काय येतं? पॅराबोला. हा असतो पॅराबोला. आज तो एलिप्स. आज तो हायपर. एवढंच आहे. आणि 45 डिग्री हे कुठं असतं? कुठं तर 45 डिग्री आपल्याला गेला आणि कुठून घ्यायचं आणि कशात? व्हर्टेक्स पासून. फोकस पासून घ्यायचं. अच्छा. फोकस पासूनच घ्यायचं 45 डिग्री. ओनली अच्छा, ते डिव्हिजन साठी नाही ना. ओनली इन केस ऑफ लीप्स. बाकी कोणत्याही कर्व मध्ये 45 डिग्री घ्यायचं नाही. तिथं काय मेथड आहे? सिंपल आपण हे डायरेक्ट्रिक्स ने ड्रॉ केलं, व्हर्टेक्स मार्क केला, फोकस मार्क केला. आता काय करायचं? एवढं मार्क केलं, काय करायचं? व्हर्टेक्स पासून एक फेंट लाईन, व्हर्टेक्स पासून एक फेंट व्हर्टिकल लाईन, कंपास घ्यायचं, कीप युअर कंपास ऑन व्हर्टेक्स, ड्रॉ द आर्क, हा पॉइंट घ्यायचे x आणि तिथून आपल्याला ड्रॉ करायचे एक लाईन. सिंपल. ही स्टेप तिन्ही कर्व साठी आहे. इलिप्स, पॅराबोला, हायपर. ओनली इन केस ऑफ इलिप्स. इलिप्सच्या केस मध्ये फक्त फोकस पासून 45 डिग्रीची लाईन. ओनली इन केस ऑफ इलिप्स. हे महत्त्वाचं आहे. बाकी व्हर्टेक्स पासून नाही करायची, पॅराबोलाला पण नाही करायची, हायपरबोलाला पण नाही करायची. फक्त इन केस ऑफ इलिप्स हे इथून 45 डिग्री, मग आपल्याला हा एंड पॉइंट भेटेल, मग त्याच्यात आपण हा इलिप्स ड्रॉ करू. ओनली इन केस ऑफ इलिप्स. ओके, हे क्लिअर झालं. हे महत्त्वाचं आहे. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला दोन्ही मेथड, रेक्टँग्युलर मेथड, फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड, हे फिक्स क्वेश्चन असतात. 7 मार्क झाले. एवढंच किती झाले? 12, 24, 29. काय? 31. चांगलं काय तरी चुकलं. अजून आपण 25 कडेच आहे, 24 कडेच आहे. काहीतरी चुकलं तर 24 कडेच आहे. अजून नाही पास झाला. पुढे बघू अजून काय. ह्याच्यापैकी एक फिक्स क्वेश्चन येईल, कारण तुम्ही पेपर सेटला आवडणारा टॉपिक आहे. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला दोन्ही मेथड पैकी, म्हणजे फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड असेल किंवा रेक्टँग्युलर मेथड असेल, त्याच्यापैकी एक क्वेश्चन असेल. ते 7 मार्क फिक्स आहे. पण प्रॉपर ड्रॉ करायचा तर 7 मार्क नाही. हे समजलं का? याची रिव्हिजन झाली. नेक्स्ट काय आहे? अजून कोणते कर्व बघितले आपण? कुठला होता? रेंज कर्व नाही, रेंज कर्व वापरत नाही. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला झाला. आता इनव्हॉल्व. इनव्हॉल्व म्हणजे काय? सिंपल एक दोरे ती वॉन करायची किंवा अनवॉन करायची. वायरिंग. तो झाला इनव्हॉल्व. त्याच्यात शेप कोणते
Triangle, सर्कल पाचची गोष्ट आहे इन्व्हॉल्व. दुसरा आपण बघितला महत्वाचा म्हणजे कोण? सायक्लॉइड. सायक्लॉइड म्हणजे काय आहे? सायक्लॉइड मध्ये सर्क्युलर पार्ट आहे. मग ते सायकलचं चाक असो, गाडीचं चाक असो किंवा कोणताही सर्क्युलर पार्ट तो एका स्ट्रेट लाईन मध्ये विदाउट स्लिपिंग एक रोटेशन कंप्लीट करतो. ओके, म्हणजे एक सर्क्युलर पार्ट असेल, सर्कल तो स्ट्रेट मोशन करणार आहे विदाउट स्लिपिंग आणि एक रोटेशन कंप्लीट करणार आहे. त्याच्यावरतीच आपल्याला एक पॉइंट फोकस करायचा. सपोज हा पॉइंट पी ला फोकस करायचा, तर त्याचा कर्व कसा आहे? तर हा असा जाऊन हा असा सिंपल आहे. ओके, ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय आहे? सर्क्युलर पार्ट आहे, चाक आहे कोणते, त्याचा आपल्याला टॉपमोस्ट पार्ट फोकस करायचा आहे किंवा स्ट्रेस करायचा आहे. पॉइंट पी फोकस करायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय असेल? तो कसा आहे? सिंपल असा आहे. याच्यापेक्षा बाहेर काय नाही. जर सायक्लॉइड आला तर ह्या दोनच कंडिशन आहेत. ओके, हा एक असा कर्व फॉर्म होईल जर कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ अ सर्कलचा कॉन्टॅक्ट पॉइंट आला तर, किंवा फार्थेस्ट पॉइंट ऑफ अ सर्कल. आता हे डिस्टन्स किती असणार आहे? पायडी. हे डिस्टन्स पायडी सर्कमफरन्स ऑफ दॅट सर्कल. ओके, सर्कल महत्वाचं आहे. कुठं पण जावा सर्कल आहे. सर्कल व्हेनेवर देयर इज सर्कल डिवाइड इनटू 8 पार्ट. चौथा पाचवा युनिट सोडू, तिथे नका करू. ओके, इथं तर डिवाइड करायचा 8 पार्ट मध्ये आणि पुढची प्रोसेस त्याचे सेंटर वगैरे ड्रॉ करायचे. ह्या दोनच कंडिशन आहेत. त्याच्यापेक्षा बाहेर काय नाही. दुसरं काय बघितलं अजून? काय इन्व्हॉल्व. नाही आणि इन्व्हॉल्व झाला. हा बरं झाला. हा दोरी मेरे करायचं किंवा अनमोल करायचं. बरं. सायक्लॉइड. हेलिक्स. सायक्लॉइड म्हणजे सायकलचं चाक. लक्षात ठेवायचं. हेलिक्स. हेलिक्स. हेलिक्स बरोबर. हेलिक्स ऑन सिलेंडर. हे दोन आहे. हे पण मोठे करूयात. चालू. किती मिनिटं झाली? 18. पहिल्यांदा टॉप टू ड्रॉ करायचं. फक्त युनिट 3. सिलेंडरला डायमेन्शन 2. सिलेंडरला डायमेन्शन 2. डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर अँड ऍक्सिस हाईट. तर ह्या डायमीटरचा सर्कल ड्रॉ केला आपण टॉप मध्ये, त्याला डिवाइड करायचा 8 पार्ट मध्ये. त्याचे पोझिशन ऍक्सिस हाईट किती करायची? ओके, ऍक्सिस हाईट. आता हेलिक्स ऑन सिलेंडर. हेलिक्स ऑन सिलेंडर मध्ये काय करायचे? एक आता पॉइंट असेल, तो स्टार्ट करेल, सिलेंडरला पूर्ण राउंड करणार आहे. एक कंप्लीट रोटेशन, त्याला म्हणतात पिच. वन कंप्लीट रोटेशन ऑफ पॉइंट इज नथिंग बट द पिच. ओके, पिच इज डिफरंट, ऍक्सिस हाईट इज डिफरंट. त्याच्यामध्ये 1 रोटेशन, 1.5 रोटेशन आणि 2 रोटेशन एवढं सगळं आहे. आता तिन्हीसाठी मी ड्रॉ करतो. वन रोटेशन आणि त्या केसमध्ये पिच इज डिफरंट अँड ऍक्सिस हाईट इज डिफरंट. ऍक्सिस हाईट सपोज 1100, पिच दिलाय 80. ओके, काय दिलेलं आहे? ऍक्सिस हाईट 100 दिले, पिच 80. तर काय करायचं? सर्कलला आपण 8 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. ओके, तर हे जे 80 मार्क करायचं, त्याला पण 8 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. 80 ला 8 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. 100 ला 8 पार्ट मध्ये करायचं नाही.
ऍक्सिस हाईट वरची बाजू आहे ती मोठी आहे. त्याच्यात काय करायचं यांचे डिव्हिजन झाले हे वर्टिकल वरती घ्या आणि मग काय करायचे 1 आणि हॉरिझॉन्टल 1 मिडल आपल्याला पॉइंट 1 तर 2 आहे 3 आहे 4 आहे 5 6 7 8 then 2 and horizontal 2 point between 2 similarly तसंच मग हा पुढचा पार्ट दिसेल आणि हा पाठीमागचा जो फ्लोर येणार आहे तो येईल आठ. ओके हे झालं वन रोटेशन रिव्होल्यूशन कॉन्व्होल्यूशन हे तिन्ही शब्दाचे अर्थ एक. कॉन्व्होल्यूशन असेल रोटेशन असेल रिव्होल्यूशन असेल म्हणजे एकच असतं. ओके आणि पिच म्हणजे वन कंप्लीट रोटेशन एक. आता हे झालं 1 साठी 1.5 साठी काय असेल 12 डिग्री करायचं. पण जर समजा त्याच्या ऍक्सिस हाईट इज 100 तर 12 कशाचे करणार आपण पिच किती आला पीच सांगितलंच नाही 100चेच करणार ना 100चेच 12 करायचे 100चे 12 करायचे आणि त्यात जे 8 पर्यंत येईल तो पिच असेल. ओके त्यात वन कंप्लीट रोटेशन होईल आणि वरची हाफ होईल ती होईल म्हणजे हे टोटल 100 असेल. त्यात आपण 12 डिव्हिजन करणार हे डॉटेड आहे परत हाफ हा झाला 1.5 रोटेशन. आता थर्ड केस मध्ये काय दिले बघा diameter is 60 mm, pitch 60 mm and draw the helix for 2 convolution. What is axis height? 2 रोटेशन 120 अब काय आहे क्वेश्चन आहे का? The diameter of cylinder is 60 mm, pitch is 60 mm. Draw the helix on cylinder for 2 rotation or 2 convolution. 120 ऍक्सिस हाईट 120 हे साइड घ्यायचं. ऍक्सिस हाईट आपली 120 मार्क करायची. 120 चा रेक्टेंगल येईल. 120 चे डिव्हिजन किती 16 डिव्हिजन करायचे. इथं 8 पार्ट मध्ये डिवाइड करतो आपण 8 इथं 8 मध्ये केलं तर डिव्हिजन येणार 16 याच्या 16 डिव्हिजन करायचा. हाफ करून हाफ परत हाफ विजिबल आणि हा डॉट दिस इज 2 कॉन्व्होल्यूशन. नंबर त्याच्यात काय काय हेलिक्स मध्ये काय डाऊट होतं ते असं आहे हेलिक्स ऑन पोल मध्ये काय असेल पोलचा डायमेन्शन किती 3 बेस डायमीटर ऍक्सिस हाईट और स्लांट लेंथला दुसरं नाव आहे जनरेटर हाईट जनरेटर लेंथ. ओके तर ते त्याच्यात पण 3 आहेत सिमिलर. हा ड्रॉ करायचा त्याचा हा सेंटर वरती घ्यायचा फक्त सेंटर वरती घेऊन तो जॉईन करायचा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ड्रॉ करताना फ्रंट व्ह्यू लक्षात ठेवायचं की ऍक्सिस हाईट दिले का जनरेटर लेंथ दिले का स्लांट लेंथ दिले. स्लांट लेंथ म्हणजे जनरेटर लेंथ ऍक्सिस हाईट वेगळी असते तर त्याच्या अकॉर्डिंग ते ड्रॉ करायचं. आता वन रोटेशन साठी दिलं ह्याच्यात पण पिच घेऊ शकता. पिच म्हणजे ऍक्सिस हाईट. ओके आता त्या केस मध्ये फक्त काय होईल हा असा हाफ आणि हा डॉटेड असा आहे वन रोटेशन साठी. ह्याच्यात अजून एक केस येईल स्टार्टिंग फ्रॉम अपेक्स असं पण क्वेश्चन येऊ शकतो. ड्रॉ द हेलिक्स ऑन पोल स्टार्टिंग फ्रॉम द अपेक्स. अपेक्स म्हणजे काय असते पीक पॉइंट अपेक्स पासून स्टार्ट होणारा कर्व ड्रॉ करा. त्या केस मध्ये काय करायचं वरतून डार्क
वरतून डार्क आणि खाली डॉट. कसंही करू शकता काय नाही. फक्त नावच येते हा पॉईंट वन इथे आला पाहिजे पॉईंट जे मागं दिसतं त्याला फक्त डॉटेड येतं. तेच बाकी की. सगळं dark. ओके तर तो असं स्टार्ट करून वरून डार्क की इकडे डॉटेड किंवा असाही चालेल इथून डार्क इथून डॉटेड कसाही चालेल फक्त नेहमी प्रॉपर स्टार्टिंग फ्रॉम द टॉप पासून ओके हे पण सेम इथं वन रोटेशन 1.5 and 2 रोटेशन हे असे 2 रोटेशन हेलिक्स संपलं दुसरा कुठला बघितला लॉथर. अजून कोणता कलर बघितला स्पायरल हा स्पायरल एक बघितला एक रॉड असेल हे रॉड आहे रॉड ए बी तो असा रोटेट होतोय आणि बी पॉइंट हा ए च्या जागी हा असा रोटेट होणार आणि हा बी पॉइंट हा ए च्या जागी येतोय तर तो झाला स्पायरल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सिम्पली एक सर्कल ड्रॉ करावं लागेल एक सर्कल ड्रॉ करायचं हा आहे रॉड ए बी सर्कल असेल सर्कलला डिवाइड करायचं 8 पार्ट मध्ये आणि इथं त्या रॉडचे डिव्हिजन करायचं ए बी च्या 1 2 3 4 5 6 7 8 त्या अशा डिव्हिजन त्या रॉडच्या करायचं हा रॉड आहे रॉड हा रोटेट होऊन ए च्या जागी बी पॉइंट येतो मग हा ह्याच्या डिव्हिजन करा या सर्कलच्या पण डिव्हिजन करा 1 2 3 4 5 6 7 8 मग तिथे काय करायचं कंपास घ्यायचं 1 2 1 2 3 4 5 5 6 7 to 7 हा पॉइंट 1 असेल सिमिलर विथ सगळे पॉइंट हा इथे हा झाला स्पायरल ओके स्पायरल विथ हा सेंटरला होईल असं नाही त्याच्यात ऑब्रो डिस्टन्स आहे तसा पण ओके तसा पण काय प्रॉब्लेम नाही आला तरी काय हरकत नाही आज एक सर्कल ड्रॉ करायचं आणि डिव्हिजन करताना जो राहिलेला पार्ट आहे त्याच्यात डिव्हिजन करायचं तर ते मॅच पूर्ण रॉडचे डिव्हिजन करायचं नाही ओके जो तुला सोडून राहील त्याच्या 8 इक्वल डिव्हिजन करायचे नेक्स्ट कोणता बघितला आपण हा कट करून उघडलं ते असं ते DLS. कर्व एवढेच आहे हा लीफ पॅराबोला हायपरबोला दोन मेथडनी सायक्लॉइड एक बघितला आपण इनव्हर्ट बघितला स्पायरल बघितला हेलिक्सॉन कोन हेलिक्सॉन सिलेंडर संपली या सगळ्यापैकी 2 क्वेश्चन एक सॉल्व करायचा आहे सोपा आहे 7 मार्क घ्यायचे दुसरा एकदम सोपा आहे म्हणजे डेव्हलपमेंटचा पार्ट डेव्हलपमेंट मध्ये काय आहे असा स्कोप नाही तसंच पिरॅमिड मध्ये पण ट्रायंगल आहे स्क्वेअर आहे पेंटागॉन आहे हेक्सागॉन त्याच्यात अजून एक राहिलं सर नाही सर्कल सिलेंडर चारच आहे ओके सिलेंडर असेल प्रिझम कोन पिरॅमिड यापैकी 2 क्वेश्चन येणार
सॉल्व्ह करायचं. ओके, सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता ह्याच्या केसमध्ये काहीच अवघड नाही किंवा कोणच्या केसमध्ये पण काहीच अवघड नाही. कोण आणि ह्याच्या या दोन्हीच्या केसमध्ये सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येणार. तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. याला असणार दोन डायमेन्शन्स, डायमीटर ऑफ सिलेंडर, ऍक्सिस हाईट. दोनच गोष्टी क्वेश्चन मध्ये फक्त तेवढंच दिलं असेल, त्याच्यावर तुम्हाला ड्रॉ करायचं. त्याच्यात काय असणार आहे, पहिल्यांदा टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा सिलेंडरचा. सिलेंडरचा टॉप व्ह्यू ड्रॉ केला, त्याला प्रोजेक्ट करा. त्याची ऍक्सिस हाईट काय असेल ते ड्रॉ करा. रेक्टेंगल ड्रॉ होईल. याला काय करायचं आहे, फक्त पॉइंट 1 मधून कट करायचा आहे. कट करून ओपन करायचं. सिंपल कट करायचं आहे, ओपन करायचं. तर त्याच्यासाठी काय करायचं, सिंपल ह्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. हे डिस्टन्स किती सोडा, प्रॉपर डिस्टन्स सोडा. 1 जनरेटर ड्रॉ करा. इथून हे डिस्टन्स बाय द डिस्टन्स सर्कमफरन्स ऑफ दॅट डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर. सिलेंडरच्या सर्कमफरन्स ए, त्याचा हा रेक्टँगल आणि त्याच्या आतले हे जनरेटर, हा आउटर पार्ट एवढं ड्रॉ करायला तुम्हाला सांगितलं, फक्त एवढं. त्याच्यामध्ये काय केलं असेल, दोनच गोष्टी, डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर, ऍक्सिस हाईट ऑफ दॅट सिलेंडर. 7 मार्क आहे, एकदम सोपं. एवढं ड्रॉ करायचं. काय आवडायचं, ह्याच्यात फक्त 2 डायमेन्शन चेंज होतात. एक तर डायमीटर ऑफ दॅट सिलेंडर, ऍक्सिस हाईट ऑफ दॅट सिलेंडर. ह्याच्यापेक्षा बाहेर काय चेंज होणार नाही. एवढं ड्रॉ करायला सांगितलं. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, डेव्हलपमेंटचा त्याच्यात एक. ओके, दुसरी गोष्ट आहे प्रिझम. चेंज करून टाक. प्रिझम काय असते, हा प्रिझम का प्रिझम आहे, तर क्रॉस सेक्शनल एरिया बॉटमचा, क्रॉस सेक्शनल एरिया टॉपचा सेम, म्हणून हा प्रिझम. आता पिरॅमिड कसा असतो, तर क्रॉस सेक्शनल एरिया गोज ऑन डिक्रीजिंग अँड टॉपला एक सिंगल पॉइंट. तर ह्याच्यात कन्फ्युजन नाही करायचं. प्रिझम पिरॅमिड, प्रिझम पिरॅमिड. हे ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन प्रिझम पण आहे आणि पिरॅमिड. ह्याच्यात कन्फ्युजन नाही पाहिजे. प्रिझम दिला तर प्रिझमच ड्रॉ करायचा, पिरॅमिड असेल तर पिरॅमिडच ड्रॉ करायचा. ओके, प्रिझमला प्रिझम, पिरॅमिडला पिरॅमिडच ड्रॉ करायचं. त्याच्यात काय अवघड नाहीये. जसं सिलेंडरचं आहे तसंच पिरॅमिड प्रिझमचं असणार आहे. क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे, फक्त ऑब्जेक्ट चेंज काय होईल, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, पेंटागॉन असेल, हेक्सागॉन असेल. तर बघा ट्रायंगल आहे, काय चेंज झालं का नाही, फक्त हे आहे असेल. डेव्हलपमेंट पार्ट मध्ये चेंज झालं, फक्त हे 3 पार्ट येतील. 1 2 3 1 झालं डेव्हलपमेंट. फक्त याच्यात अजून ऍडिशनल काय, हे डार्किंग, हे डार्किंग, हे डार्किंग. का, कारण शार्प एजेस आहेत ते डार्क दिसतील. जर आता इथं स्क्वेअर झाला, स्क्वेअर किंवा रेक्टेंगल, तिथे काय होतं, एक अजून हाफ 4 अगेन 1 होईल. आता पेंटागॉन असेल, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे. त्याच्यात काय महत्त्वाचं आहे, कंडिशन, रेस्टिंग कंडिशन. हे सामान उलटून देणार नाही तुम्हाला. रेस्टिंग कंडिशन आहे. रेस्टिंग कंडिशन मध्ये काय आहे, एज इज पॅरलल टू VP or perpendicular to one of its edge. आता ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, पेंटागॉन, हेक्सागॉन, 2 कंडिशन आहे. VP सोबत तो पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे, ती एक. त्याच्या बरोबर जसा दिलाय तसा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. त्याचे फ्रंट व्ह्यू चेंज होतील, डेव्हलपमेंट पार्ट रिमेन सेम. डेव्हलपमेंट मध्ये बॉक्सेस ड्रॉ करायचे, फक्त टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू प्रॉपर ड्रॉ करायचा आहे. त्याच्यात अजून एक कंडिशन आहे, पेंटागॉनच्या केसमध्ये किंवा हेक्सागॉनच्या केसमध्ये नियर टू द ऑब्झर्वर, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ट्रायंगलच्या केसमध्ये पण येतं ते. स्क्वेअरच्या केसमध्ये इक्वली इन्क्लाइन टू VP.
इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी येणार स्क्वेअरच्या केसमध्ये. त्याला पॅरलल परपेंडिक्युलर म्हणजे एकच सिंपल पोझिशन झाली. इक्वली इन्क्लाइन म्हणजे रंबस ड्रॉ करायचा आपल्याला. ती केस पण आपण ड्रॉ केली. रंबस ड्रॉ करायचा, फ्रंट ड्रॉ करायचा, डेव्हलपमेंट ड्रॉ करायचा. प्रिझम मध्ये काही नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त तिथं कंडिशन वाचायची. तो दिलेला ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन असेल तो बघायचा. प्रिझम बघायचा. प्रिझम, पिरॅमिड वेगळा, प्रिझम वेगळा. अजून सांगतोय, प्रिझम पिरॅमिड मध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. प्रिझम म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया थ्रू आउट रिमेन सेम. पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड म्हणलं वाचलं की लक्षात ठेवायचं डोंगरासारखा पिरॅमिड, पर्वत असं कमी कमी होत जाणार आहे वरती ऍट द एंड इजिप्त सिंगल पॉइंट. तो असेल पिरॅमिड. पिरॅमिड वेगळा, प्रिझम वेगळा. इथे लिहिताना पण मी बघा कसं लिहिलं, सिलेंडर आणि प्रिझम घेतला. का? सिलेंडर पण असं आहे, प्रिझम पण असं आहे. परत मी काय घेतलं, कोन आणि पिरॅमिड. बरोबर, कोन पण असा असतो आणि पिरॅमिड पण असा असतो. कसं लक्षात ठेवायचं आणि कसं ड्रॉ करायचं. ह्याच्या केसमध्ये एक फक्त आहे ते म्हणजे ट्रू लेंथ. पिरॅमिडचं केस कोणचं सांगतो, मग पिरॅमिड. प्रिझममध्ये काय प्रॉब्लेम आहे का? प्रिझम सिंपल आहे, शेप चेंज होईल, ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन. त्याच्या रेस्टिंग पोझिशन करायच्या क्लिअर. नेक्स्ट असेल कोन. कोनला डायमेन्शन 3. आपण कोन अमेरिकन ड्रॉ केलाय. डायमीटर ड्रॉ करायचा आहे. सिंपल प्रोजेक्शन घ्यायची, सेंटर ड्रॉ घ्यायचा, अपेक्स हा ड्रॉ की कोन डार्क ड्रॉ करायचा. आता याचा डेव्हलपमेंट ड्रॉ करायचा आहे म्हणजे इथून 1 पासून कट करायचा, त्याला 1 पासून कट करायचा, ओपन करायचा. तो कसा करायचा? सिंपल बघा, या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची अपेक्स म्हणून. या लाईनला पॅरलल अपेक्स म्हणून एक फ्रेंट लाईन ड्रॉ केली. मग हा अपेक्स शिफ्ट करायचा. अपेक्स हा ए मी इथं शिफ्ट केलं, इथं मी फिक्स केलं. मग जनरेटर लेंथ जी आहे ती जनरेटर लेंथ कंपास मध्ये घ्यायची. ही पण सेम आहे, ही पण सेम. ही दोन्ही सेमच असणार. इथे ठेवायचं, कट करायचं, लाईन ड्रॉ करायची. मग काय करायचं, सेम जे डिस्टन्स कंपास मध्ये त्या डिस्टन्सनी आर्क ड्रॉ करायचं. याच्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे, पण फॉर्म्युलेशन आपल्याला करणार. सिंपल हे असं ड्रॉ करायचं. कंपास घ्यायचं, फक्त इथलं डिस्टन्स प्रॉपर घ्यायचं. म्हणजे पडल 1 2 3 4 5 6 7 8 1. सिंपल. आणि कोनच्या केसमध्ये हा प्रॉब्लेमचा पार्ट काय आहे, क्लिअर. हा कोन आहे, त्याच्यात काय अवघड आहे का? एकदम सोपा आहे. कोनचा चान्सेस आहे तुम्ही शकतो मला सांगा. ओके, कोन आला तर व्यवस्थित ड्रॉ करायचा आणि ते प्रॉपर मेन्शन करायचं. दुसरा आहे त्याच्यात पिरॅमिड. पिरॅमिडच्या केसमध्ये काय आहे, ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन हे एवढे सगळे पिरॅमिड आहेत. तर पिरॅमिडला रेस्टिंग पोझिशन बघायची. आता टियर काय माहिती आहे बघा. सपोज स्क्वेअर पिरॅमिड आहे. स्क्वेअर पिरॅमिड आहे असंच आहे ना. हा टॉप व्ह्यू असेल, हा फ्रंट व्ह्यू असेल. ओके, आता याच्यामध्ये जनरेटरने टियर ड्रॉ करावं. का ड्रॉ करावं लागते? यातला कोणता जनरेटर पॅरलल टू व्हीपी आहे सांगा. म्हणजे जनरेटर काय असतं, हे 4 जनरेटर आहेत. कोणता आहे का? नाही. मग ट्रू लेंथ आपल्याला इथे पोहोचवून भेटत नाही. मग ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करावी लागते. फाइंड आउट करावी लागते. कसे करणार? या लाईनला पॅरलल एक सेंटर म्हणून लाईन ड्रॉ करायची. मग आयदर या जनरेटरला इकडे फिरवा, या जनरेटरला इकडे फिरवा, किंवा याला इकडे याला इकडे. एकाच जनरेटरला फिरवायचं. एका कोणत्या तर एका जनरेटर
पिरॅमिड. हा झाला युनिट नंबर 3. युनिट 4 मध्ये काय आहे? 3D ऑब्जेक्ट दिला असेल त्याला कन्वर्ट करायचं आहे 2D. सिंपल काय असेल तर ऑब्जेक्ट बघायचा